नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज सकाळ सकाळ मस्त असं कवळ्या ऊन आला. इथं भैया आणि आम्ही दोघं जण बसलोय. तर तुम्हाला तर माहिती आहे मी बारामतीला गेलेले. तर बारामतीवरनं येताना भैया पण आमच्या बरोबर आलाय बघा इकडं जिंतीला. तर भैयानं आता सध्या खातोय इथं ही खातोय. मी तुम्हाला सांगितलं ही काय आहे ती, पण भैयालाच माहिती नाही काय आहे ती. तर भैयाला विचारू आपण, काय खातोय तू भैया? काय आहे ही? हा, खाल्लं कसं काय मग तू? तू आणलं दिलं मी दिलं म्हणून खाल्लंय. काय त्याचं नाव काय आहे? काय आहे ती? हा, काय माहिती? अरे ही तुळजापुरी शेंडी आहे. काय काय तुळजापुरी शेंडी, शेण्या. आधी ऐकलंय का नाही तू? शेतकऱ्याचा पोरगा ऐकला का? हा, पहिल्यांदा ऐकलं पहिल्यांदाच ऐकलंय. मी आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगते, आमच्या रानात तुळजापुरी शेण्या आहेत. पहिल्यापासून ही पहिली लोक ना ज्वारी पेरायची का नाही, ज्वारीत आहे ना ही तुळजापुरी शेण्याचं बी टाकायची. कारण आहे ना, ह्या शेण्याच्या नादाने ज्वारीला येडा करायला जायची. पूर्ण ज्वारी थिंडायची, कारण कुठंतरी ही शेणी सापडण उगून आलेली त्याला खायला भेटन म्हणून सगळ्या रानात हिंडायची. ही मी आपल्या घराच्या पाठीमागं लावले बघा. ज्वारी काय नाही आपल्यात, पण घराच्या पाठीमागं लावले. आणि मला भेटल्या शेण्या, तर भैयाला आणून दिल्या. भैयाने 2 शेण्या खाल्ल्या. चव लागली ना का कडू लागल्या? कडू पण असतात, मी तुला म्हणते का नाही? हा, भारी लागली ना, पण माहिती नाही काय आहे ती. मम्मीने दिलंय म्हणून खावा. हा, होय. कसं वाटतंय मग रानात मोकळ्या हवेला, मोकळ्या पटांगणात? भारी आहे की. इथंच लहानाचा मोठा झालाय. तर आज बघा भैया आता जिंतीला आहे. आणि इथं ना आम्ही आज मस्त असं बिर्याणी बनवणार आहे, छान छान अशी. तर तुमचं दाजी गेलेत गावान बिर्याणीचं सामान आणायला. आणि इथंवर मी ना आपल्या रानातून आहे ना सगळं इकडं गोळा केलं बघा. इथं भैयाने ना ही कोथिंबीर आणली, आपल्या खाली रानात ऊसात लावली आहे ती मस्त अशी. मी इथं लसूण सोलून ठेवला. इथं लसूण आणलाय, पण लसूण आपल्या रानातला वल्लाच आहे अजून, आणि असा लहान आहे, पूर्णपणे झाला नाही. कांदा पण आणलाय बघा, रानातला कांदा असा झाला. ही तंबाटी इथली पिकलेली आणले, त्या झाडाची एक पिकलेला आहे अजून त्याला. हिरव्या मिरच्या पण मला भेटल्या तिथल्या झाडांना 2-4 तेवढ्या आणल्या. आणि हे पुदिना पण आणलाय बघा आपल्या रानातला. तर मस्त असं मी इथं ही शेंडी खात होती ठेवली या. तर मस्त असं सगळं आपल्या रानातलं गोळा केलंय. विकत आणायची काय गरज पडली का? आता बिर्याणी बनवायची, जा भैया तिथं चौकातनं घेऊन ये. पुदिना आण, कोथिंबीर आण, तंबाटा आण, लसूण आण, कांदा आण, हे आण, ते आण. काय भेटलं का? अद्रक आहे घरात, सगळं आहे. तर मस्त असं ना आता आम्ही बिर्याणी बनवणार आहे. आणि मग बघू पुढचा प्लॅन काय असेल ती. तर भैया इकडं जिंतीला कशामुळं आलाय, काय कारण ती भैयालाच विचारू आपण. भैया का कस काय आला तू जिंतीला? सोबतच आलोय आपण काल. माझ्या बरोबरच आलाय, मला माहिती आहे. पण आता पुढचा प्लॅन आता जायचं थोड्या वेळच्याने बारामतीला. जायचंय राखी 2-4 दिवस राहायला येतो की नंतर निवांत महिनाभर सुट्टी लागल्यावर, परीक्षा झाल्यावर, एवढी 11वीची परीक्षा झाल्यावर. कसं मस्त अशी गार हवा सुटली सकाळ सकाळ. थंडी पण वाजते आणि ऊन पण लागते उन्हाला बसलं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी चटई सावलीत, नेहमी उन्हात. इथं वाटेवरती सावली ऊन दोन्ही पण या. तर तुमचं दाजी काय अजून आलं नाही. तर बघा दाजी आलं की हा मेथी राहिली की इकडं. हो, मेथी आणली मी रानातनं कवळी कवळी अशी. एवढी मेथी झाली आहे बघा, लेकरवाळी चांगली. तर मस्त अशी मेथी पण आली आपल्या रानात. आली म्हणजे मी लावली आहे. त्या दिवशी वांगी आणली होती तोडून, ते 4 वांगे 3 वांगी भेटली होती. 3 वांग्याची मस्त अशी भाजी झाली पप्पांना आणि मला. तर ही मेथी पण आहे. आणि हे सगळं ही जेवढं दिसतं हे आपल्या रानातनं आणलेलं आहे. तर चला असू द्या, काय नाही म्हणलं. हाय भैया आलाय जिंतीला. तर काल आमच्या बरोबरच आलता, तुम्हाला तर सांगितलेलं. जाऊ द्या, ते विषयच नको काय. तर मस्त असं रानात आता भैयाला मी फिरायला नेते. भैया चल चल, तुला चक्कू दाखवायचा आहे, पिकलाय का बघू आपण. मस्त असं ना रानातलं, तुम्हाला तर माहितीच आहे, भैयाला पण माहिती आहे. पण आम्ही चक्कूच्या झाडाकडे काही गेलोच नाही, पिकलाय का नाही ती बघण्यासाठी. तर आता भैयान मी चाललोय बघा चक्कू बघायला. पिकलाय का नाही, पिकलेला असला तर लगेच घ्यायचा आणि खायचा, आहे का नाही. ह्या फुलाची फुलं संपत आली. इथं एक तांबटा अजून पिकलेलं आहे. हो,
मस्त असं ही पुदिना आपल्या इकडे आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ही रामफळ पिले ही असं का झालं ह्याला मी बघितलं हो की हिरवगारच आहे पण पिकलं या हो दबतंय पक्षी खाऊन टाकते राहू दे नको तोडायला. पण इकडे चक्कू बघू आपण ही सगळा पुदिना आहे. आणि लिंबुनीला लिंब कधी यायची र बिर्याणीत पिळून खायला घरची लिंब हा हो की चक्कू किती दिवस झाले मी सारखं बघते ह्याला पण पिकनाच आहे ही बघ की पिकनाच आहे. आणि इकडं ना ही आपलं लसूण तुम्हाला तर माहितीच आहे. इकडं ही कांदा तर कांद्याला ना आता पाणी देऊन घ्यायचं आहे बघा पाण्याला आलेलं आहे. ह्या साईडला मी मेथी टाकलेली आहे आपली तर मेथी अशी मस्त अशी आली मोठी मोठी झाली आहे चांगली. सगळ्या रानात टाकली म्हणजे सगळ्या वाफ्यातनं टाकली बघा थोडी थोडी म्हणजे चांगली येईन म्हणून सगळी ही बघा पूर्ण इथून तिथून 2-4 वाफ्यातनं आहे मेथी तर चांगली आली. आता भाजीसारखी आली आहे तिला काढून भाजी बनवायची अशी आली. बाजारातून आणायची काही गरज नाही. मेथी कोथिंबीर हो बघ सगळं बाहेर बघितली का हो ह्याच्यात लय आली आहे शेजणीच कसली भारी. एकाच मेथीला ही किती फांद्या फुटलेत हो 1 2 3 4 5 6 लेकरवाळी म्हणतात त्याला. चाफ्याचं फुल घेतलं वय छान आहे का. तुझ्या आंब्याला तर आला की ताईच्या तुझा कोणचा या हे ना हे आंबा ताईचा ते आंबा भैयाचा आणि नारळ अलीकडचा तुझा पलीकडचा ताईचा. आणि आता ही आहे तर ह्याच्यातली अजून नाही तर वाटण्या केल्या ही लावलेली ही आता लय झाली. तर कसं काय वाटतंय मग काय म्हणणं तुझं काय हां नुसतं भारी आहे वय. ही नारळ आहे ना ही बहुतेक की तिकडचं 2 का इकडचं 2 काय माहिती. एक नुसतं 2 नुसतं पाण्याचं इथं आणि 2 ह्याचं काय म्हणतात त्याला खोबऱ्याचं खोबरं आणि पाणी पण आणि 2 नारळात फक्त पाणी खोबरं अजिबात नाही. किती पण मोठा होऊ द्या असं या. तो तिथल्या तांबाट्यांना लय तांबाटे आले तर त्यांना असं मंडप करून बांधायचं आहे. ती कारलं पण आणि तांबाटं पण घेवडाचा येल पण तिकडं आला तो तिकडच्या साईडला शेण्या येतं तिथल्या आणल्या होत्या मी. तर हे सगळं घराच्या जवळच आहे बघा लावलेलं. आणि गहू आता आपला ना एकदम वाळलाय कडक कोपऱ्याने हिरवाय त्याच्यामुळं काय त्याला काढला नाही अजून काढायचा आहे. चाफ्याची फुलं लय पडल्यात कसला वास सुगंध मस्त असा सुटलेला आहे. हो की पेरू हो ह्या पेरूला इथं कळ्या आले तर हो लय भारी आलाय. ही रामफळ काढून टाकायचं ते पेरू ठेवायचा. जांभळीला तर काय गच्च भरली. गुलछडीची फुलं लय भारी आल्यात हा चांगली फुलले ते. ही फुलं कालच येऊन गेली वाटते आम्ही नव्हतो इथं. ही पण लावलेलं चांगलं फुटलं या याला पण 2 चक्कू आल्या तर पण हे अजून काय मोठं झालं नाही. तो मोठं झाल्यावरती काय सगळे चक्कूच व्हायच्यात बाबा. तर त्याच्या वारीला 2-3 कणसं आल्या तर चांगले. लाजाळूला एकदा लाजवायचं काय. एक 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 मनाने कसं होतं कसलं भारी होतंय भया कसलं भारी शेवटपर्यंत एक 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 लाजत गेला. नाही हे नाही जास्त त्याला हे केलं सगळं अंगच टाकून देतं हे हो तो सगळे इथूनच डायरेक्ट लय भारी आहे. आपलं नाही करमलं की येऊन बसायचं इथं ह्याच्यापाशी की एकाला हात लावलं सगळं लाजून बसतं या. तर जांभळं कधी यायची मोठी मोठी कधी व्हायची पण कसलं भरलं यार. तिथले इथं बसूनच खुर्ची टाकायची. खुर्च्या घेतल्यात काल पप्पांनी बघ कसलं गच्च भरलं या भैया. मापाच्याच बाहेर जांभळे येते ना पण निम्मे अर्धी पडून जातात ना ते पक्षी हे खात्यात ते. चला जांभळ आहे ना इतकी मोठी दारात ही लावली आम्ही लहानाची मोठी केली त्याच्यामुळं घराला इथं शोभा आहे बघा. ही जर जांभळ जर काढली ना तर सगळं बुचबुचच दिसन घर एवढंच दिसन. मग जर नारळ काढायचा का
थोड्या वेळाने. थोड्या वेळाने कधी आता सकाळ सकाळ काढायचा पाणी प्यायचं मस्त असं. तू झोका खेळला का नाही रे? हा सगळी झोका खेळतात आल्यावर, तू झोक्यावर नाही बसला, चल झोका खेळ. इथं सकाळी आम्ही मस्त असं पाणी तापवलं बघा चुलीवर, कारण आहे ना लाईट नाही ना आता सकाळची. दुपारनं लाईट येते 2 वाजता आणि रात्री 10 वाजता जाते ती, नंतरनं 2 वाजताच येते. त्याच्यामुळं सकाळ सकाळ भैयानी मस्त असं इथं चुलीवर पाणी तापवलं, मला पप्पांना दिलं, स्वतःने पण आंघोळ केली मस्त अशी. आणि आता बिर्याणी बनवायची. कधी यायचं पप्पा? किती उशीर झालं जाऊन बसल्या तर. मिरचीला फुलं अजून आले तर. इथल्या पण वांग्याला कळी आली. गव्हाकडे लावलेली वांगी आहे तर त्याला पण वांगी आलती. तर चला असू द्या, काय नाही, म्हणलं भैया आहे इकडं जिंतीला माझ्याकडं, तर घ्यावा व्हिडिओ, सांगावं तुम्हाला म्हणून मी व्हिडिओ घेतलेला. तर चला व्हिडिओला करते इथं चेंड. भैया एकदा झोक्यावर बस की, झोका खेळ केला का? हां मस्त असा कसलं भारी वाटतंय बघ ना. हो तिथं सूर्य, मस्त असा सूर्य, जांभळ हिरवगार, त्याच्या खाली इथं झोका, असं झोक्यावर बसल्यावर कसलं भारी वाटतंय. लहानपणी ह्या झोक्यासाठी भांडणं लागायचे स्वीटीची तुझी, हा? आणि आता चला असू द्या, काय नाही, करते व्हिडिओला इथंच येईन. बाय बाय. कसं वाटतं आमचं रानातलं वातावरण नक्की कमेंट करून सांगा, हाय ना भैया? तर कढीपत्त्याचं झाड, पेरूचं झाड, रामफळाचं, जांभळीचं, चक्कूचं, चाफ्याचं, सीताफळाचं, नारळाचं, सगळी झाडं येतं. नावं सांगून तेवढी कमीच येतं. आणि अजून जी झाडं नाहीत ना आपल्या इथं, ती झाडं आणून लावणार आहे मी, सगळी फळांची फुलांची सगळी. अजून मस्त झाड मोठी झाल्यावर लय भारी वाटणार आहे अजून. चला बाय बाय.